मराठी भाषा आणि मराठी शाळा यांच्यावरून राज्यात एकीकडे वादंग सुरू असताना नाशिक महानगरपालिकेची एक बंद पडलेली शाळा स्वतःच्या संपर्क कार्यालयासाठी मागितल्यामुळे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आता अडचणीत येण्याची शक्यता आहे। मी सध्या नाशिकच्या पोलीस आयुक्त कार्यालयाच्या मागच्या परिसरात आहे आणि याच परिसरामध्ये नाशिक महानगरपालिकेची शाळा क्रमांक 16 देखील आहे। या शाळेची इमारत जी आहे ती जवळपास 2017 पासून रिक्त आहे, कारण या ठिकाणी विद्यार्थी संख्या पूर्ण होऊ न शकल्यामुळे अर्थात पटसंख्या पूर्ण न झाल्यामुळे ही शाळा जी आहे ती 2017 साली बंद करण्यात आली होती। ही शाळा जरी सध्या बंद असली तरी या शाळेला पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न खरं तर शालेय शिक्षण मंत्र्यांनी करणं गरजेचं होतं। शाळेत जे विद्यार्थी येत नाही आहेत त्या विद्यार्थ्यांची पटसंख्या कशी वाढेल असा प्रयत्न खरं तर शालेय शिक्षण मंत्र्यांकडून होणं अपेक्षित असताना थेट दादा भुसे यांनी ही जागा, ही शाळा आणि या शाळेच्या वरची इमारत अर्थात वरचा मजला जो आहे तो स्वतःच्या संपर्क कार्यालयासाठी मागितलेला आहे। आपण या ठिकाणी बघू शकतोय की सध्या या ठिकाणी सर्व शिक्षा अभियान शिक्षण मंडळाचं नाशिकचं कार्यालय देखील कार्यरत आहे, त्यासोबतच लेखा विभागाचं देखील कार्यालय या ठिकाणी आहे। मात्र या ठिकाणची जी शाळा आहे ती विद्यार्थी नसल्यामुळे बंद पडली होती आणि शालेय शिक्षण मंत्र्यांची ही खरं जबाबदारी होती की त्यांनी ही शाळा पूर्ववत सुरू करणं अपेक्षित होतं। असं न करता त्यांनी आता महापालिकेला ही शाळा आणि या शाळेचा वरचा मजला संपर्क कार्यालयासाठी देण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे। अर्थात नाशिक महानगरपालिका आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे फक्त हा प्रस्ताव आलेला आहे, त्यांनी अद्याप या संदर्भात कुठलाही निर्णय मात्र दिलेला नाही। असं जरी असलं तरी शिक्षण मंत्र्यांनी ही शाळा पूर्ववत कशी सुरू होईल, विद्यार्थी या शाळेत कसे उपस्थित राहतील आणि पूर्वीप्रमाणे ही शाळा पुन्हा एकदा कार्यरत कशी होईल हे करणं अपेक्षित असताना स्वतःच्या संपर्क कार्यालयासाठी महापालिकेकडे ही जागा मागितल्यामुळे आता शिक्षण मंत्र्यांचा हा निर्णय वादात अडकू शकतो। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।